मराठी कथा आभास, प्रेमकथा भावना, मराठी ऑफिस, असक्ती, झोप, भोवळ सुप्त, मराठी कथा. रात्रीचे 2 वाजलेले. अवनी त्या निर्मनुष्य जंगलातील पायवाटेने एकटीच चालत होती. सभोवताली दाट झाडी, त्यातून रातकिड्यांचा आवाज, क्वचित कुठेतरी दूर जंगली शब्दाची डरकाळी ऐकू येत होती. सगळे वातावरण भयप्रद भासत होते. अर्धा तास असंच चालत राहिल्यावर दुरूनच तिला ती छोटी टुमदार बांगली नजलेली पडली. तिने चालण्याचा वेग वाढवला. फाटक उडून ती बांगलीच्या प्रवेशद्वाराजवळ आली. तिची वाटच पाहत असल्याप्रमाणे ते प्रवेशद्वार उघडलेले. "आलीस अवनी, केव्हाची तुझी वाट पाहत होतो," एक पुरुष आवाज तिची कानी पडला. तिने सभेवार नजर फिरवली, पण बंगलीत मिट्ट काळोख असल्याने कोणीच तिच्या दृष्टीस पडले नव्हते. "अवनी, ये, मी तुझीच वाट पाहत आहे," परत तोच आवाज आला. अवनी भीतीने दचकून जागी झाली. तिने बेडजवळच्या साईड टेबलवरची पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली. या आठवड्यात दुसऱ्यांदा तिला हे स्वप्न पडले होते. अजूनही कानात तोच आवाज घुमत होता. "अवनी, अवनी." तिला तो आवाज खूप अनोळखीचा वाटत होता. अवनी आणि आदित्यच्या लग्नाला 3 महिने झालेले होते. कॉन्स्ट्रक्शन बिझनेसचा व्याप खूप मोठा असल्याने आदित्य आणि त्याच्या वडिलांनी बऱ्याचदा बाहेरगावी जावं लागलं असेल. नाशिकला एका हॉलिडे रेस्टॉरंटच्या साईटचे काम चालू असल्याने कालच ती दोघे तिथून त्यांच्या मोठ्या बंगल्यावर अवनी आणि आदित्यची आई मालिनी दोघे एकट्याच होत्या. मालिनी ताईंना गुडघेदुखी असल्याने त्यांची बेडरूम खालच्या मजल्यावर होती. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर अवनी तिची बेडरूममध्ये एकटीच होती. एवढ्या मोठ्या घराची अवनीला अजून सवय झाली नव्हती. लग्नाआधी माहेरी ती आईबाबा आणि लहान भावाबरोबर सदाशिव पेठेतल्या 2 बेडरूमच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहत होती. पाहता क्षणी कोणाचीही नजर खिळून ठेवली अशी अवनी सुंदर गोरी रंग, मध्यम उंची, लांब केस, किंचित अभट चेहरा आणि निळे डोळे. SP कॉलेजला MA सायकॉलॉजीच्या 2ऱ्या वर्षाला असतानाच नात्यातील एका लग्नात आदित्यने अवनीला पाहिले आणि त्यांच्या घरच्यांना सांगून रीतसर मागणी घातली. सर्वसाधारण परिस्थितीत वाढलेल्या अवनीला शान, शौक, ऐन, आराम या सगळ्यांचे फार आकर्षण होते. म्हणूनच आदित्यसारख्या श्रीमंत मुलाचे स्थळ चालून आल्यावर तिला स्वर्ग 2 बोटे उरला. या सगळ्यात ती आकाश विसरली. आकाश तिच्याच वर्गात शिकणारा, तिच्यासारखा सर्वसाधारण परिस्थितीतील अत्यंत हुशार मुलगा. लहानपणीच वडिलांना गमावलेला आकाश एकट्या आईसोबत राहत होता. अवनीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. गेले 4 वर्ष अवनी आणि आकाश कॉलेजच्या आणि अभ्यासाच्या निमित्ताने रोज भेटत असत. आकाशने अवनीजवळ त्यांच्या प्रेमाची कबुली देखील दिल्यावर अवनीने लगेच त्याला होकार दिला होता. त्यामागे आकाशवरील प्रेमापेक्षा त्यांच्या देखण्याचे स्वरूप, रूपाचे आकर्षण आणि इतर मैत्रिणींना आहे म्हणून आपल्यालाही एक बॉयफ्रेंड असावा हे कारण होते. तिच्या उथळ स्वभावानुसार हल्ली आकाशनेही असलेल्या संबंधांचा तिला कंटाळा आला होता. याला कारण म्हणजे कायम अभ्यासात किंवा वाचनात बुडालेले आकाश तिला इतर मुलांच्या बॉयफ्रेंड्सप्रमाणे महागडे गिफ्ट्स, शॉपिंग, आउटिंग वगैरे सुख देऊ शकत नव्हता. म्हणूनच आदित्यचे भारी स्थळ आल्यापासून ती त्याला टाळू लागली होती. लग्नाची तारीख ठरल्यावर आकाशच्या मनाचा काही एक विचार न करता, त्याला कुठलेही स्पष्टीकरण न देता अवनीने लग्नपत्रिका त्यांच्या हातात ठेवली. अवनी लगबगीने मॉलमध्ये शिरली आणि येत्या आठवड्यामध्ये आदित्यचा वाढदिवस. त्यासाठी तिला भरपूर शॉपिंग करायची होती. बटन दाबून ती लिफ्टची वाट पाहूच लागली होती. लिफ्टमध्ये प्रवेश करताना तिला भास झाला की कोणीतरी तिच्यावर नजर ठेवून आहे. खरं तर लिफ्टमध्ये ती एकटीच होती, पण कोणीतरी आहे असं, तिच्या अगदी जवळ येऊन उभे आहे असे तिला वाटू लागले. तोच आवाज परत तिच्या कानात कुजबुजू लागला, "अवनी, अवनी." आणि पटकन कोणीतरी तिचा हात पकडला. अवनी प्रचंड घाबरली. जोरात ओरडावे असे वाटत असूनही भीतीने तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. हात सोडून घेण्यासाठी ती केविलवाणी धडपड करू लागली, पण तिच्या हातावरची पकड अधिकच घट्ट झाली. आत्यंतिक भीतीने भोवळ येऊन ती लिफ्टमध्येच कोसळली. अवनी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या बेडरूममध्ये होती. तिच्या उशाशी आदित्य चिंतातून मुद्रेने बसलेला तिला दिसला. "काय झालं तुला अवनी? मॉलमधल्या लोकांनी तुला लिफ्टमध्ये पडलेलं पाहून तुझ्या पर्समधल्या माझ्या व्हिजिटिंग कार्डचा नंबर घेऊन मला कॉल केला आणि मी तुला
तिथून घरी घेऊन आलो. काही नाही रे, काल झोप न झाल्याने जरा चक्कर आली इतकंच. आता बरं वाटतंय ना? तू आराम कर. ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे, ती अटेंड करून दीड तास मी परत येतो. तू जा ऑफिसला, माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. आदित्य गेल्यावर अवनी विचार करू लागली, नेमके काय झाले आपल्याला? कदाचित भास असेल, पण ती चीर परिस्थिती हाक अवनी अवनी तिची विचारशक्ती खुटली. अतिश्रमाने तिने डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अवनी आणि मालतीबाई बंगल्याच्या लॉनमध्ये कॉफी घेत बसल्या होत्या आणि तेव्हाच अवनीला तिच्या खुर्चीमागे कोणी उभे असल्याचा भास झाला. तिने पटकन वळून पाहिले. कुणीही नव्हते. ती मालतीबाईंशी बोलण्यात गुंतली होती. 5-10 मिनिटांनी तिचे मोकळे केस कोणीतरी कूर वाळत आहे असे तिला वाटत होते. पाठोपाठ ती कूज बुजती हाक अवनी अवनी. भीतीची एक लहर तिच्या सर्वांगभर पसरली. पटकन ती उठली आणि पळतच घराकडे गेली. मालतीबाई तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत राहिल्या. रात्री गाढ झोपेत असलेल्या अवनीला झोपेतच केसांवर, गालावर, ओठावर तोच चिरपरिचित स्पर्श जाणवला. झोपू दे ना आदित्य, खूप थकले मी, झोपाळू स्वरामध्ये ती म्हणाली. तरी त्यांचे तिच्या सर्वांगावर फिरणारे हात थांबले नाही. तिने डोळे उघडले आणि ताडकन उठून बसली. आदित्य तिच्या बाजूला गाढ झोपला होता. मग तो स्पर्श. भीतीने ती घामाघूम झाली. काय प्रकार आहे हा? या घरामध्ये तर काही नसेल ना? कुणाला सांगावे का? पण कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. विचार करून तिचे डोके जड झाले. आता तर झोपाची सुद्धा तिला भीती वाटू लागली होती. आज आदित्यच्या वाढदिवसाची पार्टी होती. काही जवळचे नातेवाईक, मित्र हॉलमध्ये जमले होते. इतक्या गुलाबी रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली सिल्कची साडी आणि त्यावर नाजूकसा डायमंड सेट घालून अवनी पायऱ्या उतरून हॉलमध्ये आली. तिचे लक्ष हॉलच्या एका बाजूला गेले. तिथे कोपऱ्यात एका खुर्चीवर आकाश बसला होता. तिला वाटले, हा इथं का आला असावा? आपल्या दोघांबद्दल याने आदित्यला काही सांगितलं तर नसेल ना? लगबगीने ती आकाश जिथे बसला होता तिथे गेली. पण जवळ जाऊन पाहते तर तिथं कोणीच नव्हतं. कुठे गायब झाला हा? असा विचार करत असतानाच अवनीला आदित्यने हाक मारली. आज खूप दिवसानंतर अवनी माहेरी आली होती. अवनीच्या आईला तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे वाटले होते. उत्साहाने त्या तिच्या आवडीचे पदार्थ करण्यात गुंतल्या होत्या. अवनीला भेटायला म्हणून तिची खास वर्गमैत्रीण स्नेहा आली होती. बोलता बोलता सहज अवनीने तिला आकाशबद्दल विचारले. स्नेहा एकदम गप्पच झाली. काय झालं स्नेहा, बोलत का नाहीस? अवनी, तुला आकाशबद्दल काहीच माहिती नाही. काय झालं? अगं, तुझं लग्न झाल्यानंतर महिनाभर तो डिप्रेशनमध्ये होता. त्याच भरात त्याने गळफास लावून आत्महत्या केली. अवनी भीतीने आणि दुःखाने निशब्द होऊन डोळे फाडून स्नेहाकडे बघत होती. तिच्या आईबाबांना कळत नव्हतं की अवनीला काय झालं आहे, कसले दुःख आहे. धड खातपीत नाही, झोपेतही घाबरून ओरडत उठते. त्याने तिला खूपदा विचारलंही. तिचे जणू काही शब्दच हरवले होते. आठवड्याभरामध्ये अवनी खंगल्यासारखी दिसायला लागली. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ आली. एके रात्री आईजवळ झोपलेल्या अवनीला जाग आली. पुन्हा तीच चिडचिड हाक. ती उठून बसली. आई गाढ झोपेत होती आणि दरवाजाजवळ तिला आकाश उभा असलेला दिसला. भारावल्यासारखं ती तिच्या दिशेने चालू लागली. चालत ती बिल्डिंगच्या गच्चीवर आली. कुठल्या तरी अनामिक ओढीने ती गच्चीवर कड्यावर चढली आणि तिने स्वतःला खाली झुकून दिले. काय असेल हे? अवनीच्या सुप्त मनातील अपराधी भावना की आकाशच्या तिच्यावरच्या निरातिशय प्रेमातून निर्माण झालेली आसक्ती जी त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा अस्तित्वात होती. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.